नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया खाडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हजेरी भरताना बऱ्याच मैत्रिणींना अडचण येत आहे। 3 ते 6चे जे लाभार्थी आहेत ते उपस्थितीसाठी सुद्धा ओपन होत नाही आहे आणि गरम ताजा आहार असेल किंवा नाश्ता असेल, काहींचे नाश्त्यासाठी ओपन होतात तर गरम ताजा आहारासाठी ओपन होत नाही। काहींचे उपस्थिती व नाश्त्यासाठीच ओपन होत नाही, काहींचे गरम ताजा आहारासाठी ओपन होत आहे आणि त्यासाठी आज काय करायचे ही माहिती आपण आज इथे बघणार आहोत। चला तर मैत्रिणींनो, हे बघा, मी इथे अंगणवाडी उघडलेली आहे आणि हे बघा अटेंडेंस आणि मॉर्निंग स्नॅक्स। इथे माझे लाभार्थी कोणतेच ओपन झालेले नाहीत आणि अशी अडचण माझ्या बऱ्याच मैत्रिणींना येत आहे। इकडे बघा 3 ते 6चे SCMचे सुद्धा लाभार्थी माझे इथे ओपन झालेले नाही। इकडे बघा, इथे आता काय करायचे ते आपण बघूया। तर मैत्रिणींनो, इकडे बघा खालच्या बाजूला मोर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आता आपण हे बघा लॉगआउट, हे लॉगआउट जे आहे का, हे लॉगआउटवरती आपल्याला आता क्लिक करून घ्यायचे आहे। लॉगआउटवरती क्लिक केल्याच्यानंतर हे बघा कॅन्सल आणि ओके 2 ऑप्शन येतील। तर इथे घाबरून न जाता ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। काही मैत्रिणी विचारतात की असं का येतं, परंतु तिथे तुम्ही मोबाईल लॉगआउट करण्यासाठी तयार आहात का किंवा लॉगआउट करत आहात का, तर इथे आपण ओके करून घेणार आहोत। त्यानंतर हे बघा ओके केल्याच्यानंतर इकडे आता लॉगआउट झालेला आहे। आता याला परत आपल्याला लॉग इन करायचं आहे। तर लॉगआउट झाल्याच्यानंतर इथे जो आपला मोबाईल क्रमांक असेल तो टाकून घ्या। इकडे एंटर पिनमध्ये जो तुमचा काय पिन क्रमांक असेल तो टाकून घ्या। हे बघा अशा प्रकारे मी इथे माझा मोबाईल क्रमांक आणि MPIN पिन कोड इथे मी टाकून घेतलेला आहे आणि आता बघूया पिन कोड टाकल्याच्यानंतर परत आपण जाऊया, आता हजेरी ओपन होती का ते बघणार आहोत। तर हे बघा, मी आता माझा मोबाईल लॉगआउट केलेला आहे। लॉगआउट केल्याच्यानंतर परत मी आता अटेंडन्समध्ये आलेले आहेत। बघा अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्सचे जे लाभार्थी आहे ते आता इथे ओपन झालेले आहे। कशामुळं, तर मी लॉगआउट केल्यामुळे जी अडचण येत होती माझी ती लॉगआउटमुळे ती अडचण आता निघून गेलेली आहे। हे बघा व्यवस्थितपणे इकडे लाभार्थी मला भरता आलेले आहे आणि त्याचप्रमाणे SCMचे सुद्धा लाभार्थी ओपन होत नव्हते, तर ते सुद्धा हे बघा आता इथे ओपन झालेले आहेत आणि इथे मी भरलेले सुद्धा आहेत। अशाच प्रकारे आपण सुद्धा भरून घ्यायचे आहे आणि इथे आता आपण कृतीसुद्धा भरून घेतलेली आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती जाऊन मी माझा फॉर्म सबमिट केलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता। काही फार अवघड नाही, फक्त आपल्याला आपला मोबाईल लॉगआउट करून घ्यायचा आहे। ज्यावेळेस हजेरी भरता येत नाही त्यावेळेस येणारी अडचण, एखाद्या वेळेस एखाद्या मैत्रिणीचं बॅलेन्स संपलेलं असेल, ते तिला माहीत नसेल तरीसुद्धा ती मैत्रीण त्यामध्ये सारखे हजेरी भरत असते, कारण त्यांना ते कळत नाही। परंतु आपला मोबाईलचा डाटा ऑन आहे का, आपल्या मोबाईलमध्ये रिचार्ज आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर सगळं काही क्लिअर असूनसुद्धा तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मोबाईल लॉगआउट करून घ्या आणि लॉगआउट करूनसुद्धा तुमची हजेरी भरता येत नसेल तर तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करून परत स्विच ऑन त्याला करून घ्या आणि नक्कीच तुम्हाला ही हजेरी भरता येईल। धन्यवाद मैत्रिणींनो। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवत राहा आणि नवीन काही माहिती हवी असल्यास ते सुद्धा कळवत राहा। तर धन्यवाद मैत्रिणींनो।